पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बॉर्डरवरच्या कित्येक शहरांवरती पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये कित्येक शहरांमध्ये शेलिंग सुद्धा म्हणजे तोफगोळे सुद्धा डागण्यात आलेले आहेत। मात्र यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून हे सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। जे ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले होते त्यातले जवळपास 50हून अधिक ड्रोन जे आहेत ते भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं तोडून पाडलेले आहेत, त्यांना हाडून पाडलेला आहे। कुठलाही हल्ला शहरांवरती होऊ दिलेला नाहीये। मात्र काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे सुद्धा डागण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीर मधले जे राजौरी डिस्ट्रिक्ट आहे तिथल्या थंडी कसे हा परिसर आहे, इथे सुद्धा आपण पाहतोय की वरच्या भागामध्ये जी वस्ती आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग्स म्हणजे तोफगोळे जे आहेत ते रात्रीच्या सुमारास पडले। त्याचबरोबर इथून काही तासांच्या अंतरावरती असणाऱ्या 2 तासाच्या अंतरावरती असणारा पूंछ जिल्हा जो आहे तिथे सुद्धा शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीतून तोफगोळे जे ते डागण्यात आलेले आहेत। आणि आता आपण पाहतोय की जे नुकसान वरच्या भागामध्ये असणारी वस्ती राजौरी जिल्ह्यातली ही थंडी कसी परिसर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे जे आहेत ते वस्तीवरती पडलेले होते। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने कित्येक हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले असले परतवले असले तरी काही भागामध्ये मोजकं असं नुकसान झालेलं आहे। त्यापैकीच एक परिसर हा राजौरी जिल्ह्यातला थंडी कसी परिसर आहे आणि इथे आपण पाहतोय जे नुकसान झालेलं आहे तिथे भारतीय लष्कर सध्या काम करत आहे। मात्र अगदी या गावाच्या वेशीवरतीच म्हणजे जो वरती वस्ती जी आहे तिथे वेशीवरती जम्मू काश्मीर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। बऱ्याचशा भागामध्ये जम्मू काश्मीरच्या अशा पद्धतीने हल्ल्यांचा प्रयत्न पाकिस्तानने केलाय। मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्करामुळे आणि भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे हाणून पाडण्यात आलेले आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर।